खरं तर मित्रांनो, फोर व्हीलर चालवायची मजाच एक वेगळी आहे. असं वाटायचं की दुसऱ्यांना फोर व्हीलर चालवताना बघायचो साईडला बसून, असं वाटायचं की काय नेमकं काय असतंय, काय फील होत असेल गाडी चालवताना. पण ज्यावेळेला स्वतः समक्ष तुम्ही ज्यावेळेला गाडीत बसताय, ड्रायव्हिंग सीटला तुम्ही स्वतः बसताय, त्यावेळेला तुम्हाला समजतंय की काय गाडीची फिलिंग असते. एवढं मस्त, एवढं भारी वाटतंय चालवायला. पण गाडी जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे. आपण जर सेफ्टी काळजीपूर्वक जर गाडी चालवत असेल तरच ती गाडी चांगली आहे आपल्यासाठी. स्पीड लिमिटमध्ये पाहिजे, लक्ष सगळीकडं पाहिजे. आरसा आहेत साईडला जे, त्या आरशात लक्ष पाहिजे, मिररमध्ये लक्ष पाहिजे, पाठीमागून गाडी कोणती यायला लागली, पुढून गाडी कोणती यायला लागली, हे सगळं लक्ष आणि जाणीव काळजीपूर्वक आपण गाडी चालवायला पाहिजे. तरच त्या गाडीचा काहीतरी फायदा आहे. नाहीतर उगाच शिकलं गाडीत बसलं कसं पण गाडी चालवलं तर बघताय तुम्ही रस्त्याला किती आजकाल ॲक्सिडेंट होतात, काय होतात. अजून एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं की जी लोक ड्रिंक करून ड्राईव्ह करतात ती खरोखर एक चुकीची गोष्ट आहे. ड्रिंक करत जाऊ नका. ड्रिंक केलेले असताना गाडी शक्यतो चालवायचा प्रयत्न करूच नका. कारण सध्या ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे. लहान लहान गाड्या, टू व्हीलर, फोर व्हीलर एवढ्या वाढलेल्या आहेत की नाही, रस्त्याला जरासुद्धा रिकामा रस्ता तुम्हाला दिसत नाही. त्यामुळं जरा स्वतःची काळजी घेत जावा. आपल्या मग आपला परिवार असतो, आपल्या घरात कोणतरी वाट बघत असते, कोणाची आई असते, बायको असते, बहीण असते, पोरं असतात. मित्रांनो, माझा व्हिडिओ मी आज पहिल्यांदाच असा हा ब्लॉग किंवा असा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवतो आहे. त्यामुळे जर काय चुकलं असेल, बोलण्यात काय तर मागं पुढं झालं असेल तर प्लीज कृपया तुम्ही सगळेजण समजावून घ्या.